नमस्कार मंडळी. एक निर्णय जो की राज्याच्या शालेय शिक्षणासंदर्भात सरकारने घेतलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील जे शालेय शिक्षण आहे त्यामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे व त्या जी अनिवार्य हिंदी भाषा करण्यात आलेली आहे तिला आता विरोध होताना दिसत आहे. विरोध करताना राज ठाकरे यांनी देखील विरोध केलेला आहे. काँग्रेस जे की विरोधी पक्षामध्ये आहे महाराष्ट्रात, त्यांनी देखील हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे. राज ठाकरे यांनी एक ट्विटरवरती पत्रच सरकारला दिलंय अशा प्रकारे एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये ते विरोध दर्शवतात व आपल्या जे त्यांनी ट्विट केलंय त्यामध्ये काय लिहित आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दात सांगतो, या ठिकाणी राज ठाकरे इशारा देताना दिसत आहेत की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. राज ठाकरे पुढे असं म्हणतात की केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला माहिती असेल की साऊथचे जे तामिळनाडू, केरळ हे जे राज्य आहे ते हिंदीला केंद्र शासनाच्या दबावाला त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत व राज ठाकरे त्याच मुद्द्याने त्या ठिकाणी बोलत आहेत पुढे की केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. आपल्याला माहिती असेल की राज्यभाषा या देशामध्ये 22 आहेत. तर तेच राज ठाकरे इथे मुद्दा मांडताना दिसत आहेत की हिंदी ही काही राज्यभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची असा प्रश्न राज ठाकरे या ठिकाणी विचारताना दिसत आहेत. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काय आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत असा देखील प्रश्न राज ठाकरे त्या ठिकाणी विचारतायत. पुढे ते असं म्हणतात की भाषावार प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं देखील राज ठाकरे या ठिकाणी म्हणतात. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेच्या सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जणांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. राज ठाकरे पुढे म्हणतात की आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामूच घडवून आणत आहे. यामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे. या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांनी तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही, त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही, त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे असं देखील राज ठाकरे त्या ठिकाणी बोलत आहेत. आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी सध्या निराश आहे आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. यात जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो अशी शंका यावी. अशीच पावले सरकारकडून उचलली जात आहेत. राज ठाकरे पुढे असं म्हणतात की बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात करा आणि करून तर बघा, तिथली सरकारच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी असा देखील इशारा या ठिकाणी राज ठाकरे यांनी दिलेला आहे। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना, मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे घेण्याचे तात्काळ आदेश द्यावेत असं देखील राज ठाकरे त्या ठिकाणी म्हणत आहेत। माझ्या महाराष्ट्रातील तमाम मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा। आणि हो, महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडी जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील। आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील। म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो असं या ठिकाणी राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे। आपला नम्र राज ठाकरे असं त्यांनी ट्विटरवरती ट्विट दरम्यान लिहिलं आहे। एकूणच मराठी सक्तीचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ट्विट नक्की करा व आम्हाला सांगा की मराठी सक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं। लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करण्यासाठी मदत करा। ग्रुपवरती पाठवा, व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल व ट्विट जरुरी आहे। धन्यवाद, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।